काल कालचं होमवर्क केलंय का सगळ्यांनी? कोणी कोणी केलंय? मी सांगितलं होतं आणि मला विजन बोर्ड दाखवा असाही निरोप होता. चला, स्वतःतल्या चांगल्या 3 गोष्टी कोणी शोधल्या होत्या? बोला, लिहू नका. चेहरे दाखवा, छान छान चेहरे दाखवा आणि व्यक्त व्हा. बोलायला शिका. इथे बोलाल तर बाहेर छान बोलाल. कॅमेरे ऑन करा सगळ्यांनी. रेखा जी, मुझे सीलिंग फैन दिख रहा है. आपका फेस दिखाई है. क्या हालचाल है? लिख रहे हैं? क्या बात है. माइक बंद है आपका? बोलिए. चालू। हाँ, मैं डेली लिखती हूँ। वेरी गुड. जल्दी जल्दी मिलेगा सब. येस. कुणाला काही सांगायचंय का? कालचं काम केलंय का अर्षात? अर्षात स्वतःच्या डोळ्यात डोळ्यात घालून पाहिलंय का? भीती वाटली का? रडू आलं की राग आला? काय आलं? थोडंसं पाणी आलं असेल तर तुम्ही हर्ट केलंय तुमच्या आत्म्याला. जर तुम्ही नजरेला नजर मिळवू शकला नसाल तर तुम्ही हर्ट केलंय तुम्हाला स्वतःला. जो जो एक्सपीरियंस है आईने में देख के, उसके ऊपर आपने खुद के लिए क्या क्या किया है. मेरा नाक थोड़ा बड़ा है, मेरे बाल थोड़े कम है, ऐसा काही आपण बोलतो आपल्या स्वतःला, तो हम लोग अपने आप से नजरे नहीं मिला सकते. तर कोणी प्रयत्न केलाय का आरशात बघायचा? येस, मी अर्थातच केलाय. तुम्ही मला काल म्हटलेला होता. मी तुम्हाला म्हटलं, की होमवर्क घ्या. म्हटल्यावर मला हो. ऑफकोर्स मला काहीतरी केलं पाहिजे माझ्यासाठी. बांधिलकी आली. हो. मी सकाळी दगड घेतला, त्याच्याशी बोललो, जादूचा दगड वा घेऊन. वा. आपली महत्वाची 3 वाक्य आहेत ती बोललो आणि मग आरशासमोर थोडं उभा राहिलो. स्वतःला निहाळलं खूप दिवसांनी म्हणजे असं. हो. मी काय आपण नुसतं आरशात बघून काय भांग पाडतो निघून जातो. म्हणजे हो. आम्ही म्हणजे मी तरी माझं तसंच होतं. मग त्याला सांगितलं थोडं, "यू आर लकी हँडसम गाय. ओके, नो प्रॉब्लेम." आणि वा. यू आर कॉन्फिडंट. तू स्वतःला बदलायला लागलेला आहेस आणि त्याबद्दल मी तुझा आभारी आहे, आभारी आहे. एवढंच मी बोललो त्याच्याशी क्या बात. आणि कामाला लागलो. आज जाताना आम्ही आज आमच्या गावाचा देवीचा सप्ताह होता. तिकडे गेलेलो होतो गावाला. येताना माझ्या भावाशी मी थोडी चर्चा केली, की म्हणजे आपला प्रोग्राम हा मी त्याला सांगितला नाही. हा. त्याला मी म्हटलं, की आपण पॉझिटिव्हिटी ठेवली तर आपल्याला आयुष्यात हव्या त्या गोष्टी मिळू शकतात. हा. त्यानं पण अशा स्वरूपाची काही पुस्तकं वाचलीत. मग तो सांगत होता, की काही ठराविक लेव्हलपर्यंत म्हणजे आपली जेवढी कॅपॅसिटी असते, तेवढीच आपण ज्या इच्छा बोललेल्या असतात, त्या मात्र पूर्ण होतात. खरं जी अनएक्सपेक्टेड म्हणजे आपलं एक्सपेक्ट होऊ शकत नाही आपल्या लाईफमध्ये, अशी कुठलीही इच्छा त्याच्यामध्ये पूर्ण होत नाही. मग त्याला मी थोडं माझ्याकडून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हम्म. तर मग आपण असं आपल्या प्रोग्रामबद्दल नाही सांगू शकत ना. मग तुम्ही पोपटपंची करताय. त्यांनी काहीतरी तुम्हाला शिकवलं आणि ते तिथं जाऊन आपण बोलतोय, असं काहीतरी मग मनात भाव तयार होतात. तो ऐकणार असतो, तू त्यांचं ऐकून मला सांगू नकोस काहीतरी, असं एक असतं लोकांच्या डोक्यात. मग त्याला थोडं मी नॉलेज दिलं, की मग त्याचं मन असं कशामुळे तयार झालं, तर काही गोष्टी तो पूर्वी शाळेत असताना त्याला काही अनुभव आलेले होते. मग त्यात त्याला कसं हिप्नोटाईजचा एक कार्यक्रम झालेला होता. म्हणजे हे मी हा. सांगत बसायला नको. ओके, आपण नंतर कधीतरी बोलू. नाही नाही, काही नाही हरकत आहे. पण ऐका, तुम्हाला जर असं करू नका, सांगितलं आणि मी प्रोग्राम जॉईन केलाय वगैरे, पण तुम्ही सांगायचंय पुढे, पुढचा जर प्रोग्राम हो. असेल तर तो तिथपर्यंत पोहोचेल. आणि मुळात जर तुमच्या आयुष्यात जे काही बदल झालेत अनएक्सपेक्टेड,
हे बरोबर. अगदी धादांत खोटं आहे. फक्त एक आहे की तुमच्या मनात जर एखादी गोष्ट नसेल, मुळात आपल्याकडे स्वप्नच नाहीयेत. किती जणांची स्वप्न आहेत की मला इकडे जायचंय, तिकडे जायचं. नाही, आपण एक रुटीन लाईफ जगतोय. फक्त आपण बघतो, ओके, मला जर जायला मिळालं असतं, तर आपण जेव्हा स्वप्न शोधायला गेलो, तेव्हा तुम्हाला प्रत्येकाला लगेच तुमची स्वप्न मिळाली का? नाही नाही आहे स्वप्न स्वप्न. आणि नीड यातला फरक नीट लक्षात घ्या. स्वप्न नाहीत असं तुमचं काही म्हणताच येत नाही. स्वप्न आहेतच. हां. स्वप्न आहेतच. थोडक्यात मला माझ्या गावाकडे माझ्या शेतामध्ये मला घर बांधायचं आहे. चिऱ्यामधलं घर बांधायचं आहे. धिस इज माय हां. विश. दुसरं येस, म्हणजे ती मला लिहा अख्खा आणि भारत ठेवा. फिरायचंय. मला हो. बाहेर जायचं नाही. भले बाहेरच्या देशामध्ये फिरायला जायचं नाहीये. तर ऑल हं. ओव्हर इंडिया, या अख्खा इंडिया हां. आमचा घुमणे काय. हं. त्याची सुरुवात पण आम्ही केली आहे. यावर्षी आम्ही केरळला जाऊन आलो होता. नेक्स्ट आम्ही दिवाळीनंतर राजस्थानला जाणार आहे. आणि बरं, दरवर्षी आम्ही एक असं काहीतरी स्टेशन ठरवून त्या बाजूला जाऊ. बरं. आम्ही ऍक्ट पण त्याच्यावर करायला चालू केलेलं आहे. व्हेरी गुड. म्हणजे आहेत इच्छा नाहीत असं होत नाहीत. लोकांना इच्छा असतातच. इच्छा आणि स्वप्न ही पण वेगळी गोष्ट आहे. फिरणं म्हणजे आपण एक व्हॅकेशनला जातोय असं पण होतं. काही-काही रुटीन लोकं जातात दरवर्षी म्हणजे ते ठरलेलं असतं त्यांचं. पण बरोबर. तुम्ही अनएक्सपेक्टेड तुमची पिकनिक निघाली. समजा तुम्ही आता तुमचं ते ठरलंय 2 आपण वर्षातनं 2 पिकनिकला जाणार आहोत पर्मनंट बरोबर. याच्यापुढे. ओके. पण ओके. जर मध्ये तिसरी ट्रिप तुम्ही जर काहीतरी अरेंज केली किंवा चुकून आली आणि झाली, तर हे तुमचं स्वप्न असेल. पण येस. तुम्ही ते बरोबर आहे. कधीतरी बघितलेलं नसेल, असं असतं. एखादी गोष्ट तुमची घडली, आता तुम्हाला घर बांधायचं हे स्वप्न आहे तुमचं. बरोबर आहे. आहे. हे येस. स्वप्न आहे खरं आहे. कारण घर, बंगला किंवा मोठं घर, मोठ्या रो हाऊसमध्ये जाणं ही स्वप्न असतात माणसाची. पण त्याला एक भीती पण असते मागल्या मागे. हे शक्य आहे का मला? माझ्या मुलांचं शिक्षण करून, हे करून, ते करून शक्य आहे का? हां, आता अगदीच जो 1-1.5 लाख रुपये कमवणारा व्यक्ती आहे तो करू शकतो काही-काही गोष्टी. पण बऱ्यापैकी मिडल क्लासमध्ये हे शक्य नाही होत. मग अशा वेळी जेव्हा तुमच्या ज्या डिझायर आहेत, बर्निंग म्हणजे जे ज्वलंत तुमच्या इच्छा आहेत, त्या जर पूर्ण झाल्या, असं काहीतरी घडलं, की त्याला तुम्ही ते कळवा. त्याला कल्पना नसलेली गोष्ट जेव्हा घडेल, तेव्हा त्याला सांगा आणि जमल्यास त्याला वळतं मी त्याला करा. थोडक्यात सांगून बघा, नाही पटलं तर मागे लागू मागं नका, नाही कारण लागायचं. त्याची वेळ आल्याशिवाय तो मी इथे येऊ त्याला शकत थोडंसं कशाप्रकारे हां, समजावलं, की मी त्याला असं सांगितलं, हां, तुझ्या एक 8-10 इच्छा असतील, बरोबर आहे? आज हां, तुला पंतप्रधान हां. व्हायचंय. ओके. तुला हं, एखाद्या मोठी ट्रिप काढायची, परदेशी जायचंय. एक तिसरं स्वप्न आहे, की तुला एक बाबा रवळनाथ त्याचं कुलदैवत आहे आमचं. त्याची एक 5,000 ची मूर्ती आणायची आहे. किंवा इथं तुला गोव्याला जायचंय आणि बीचवर काय सन बाथ वगैरे घ्यायचंय. अशा काही तुझ्या छोट्या-छोट्या नीड्स असतील. तू असं करू नको, मला डायरेक्ट पंतप्रधानच व्हायचंय आणि ही इच्छा माझी कशी काय पूर्ण होत नाही. असं ती पण इच्छा पूर्ण होऊ शकते. तर त्याच्यासाठी जात असताना आपल्याला आधी छोटी-छोटी स्वप्न पूर्ण करून, हो. आपल्या मनाला या कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. त्याला विश्वास द्यायला पाहिजे, की आपण बघितलेलं स्वप्न हे पूर्ण होतंय. ज्यावेळेला पहिलं छोटं तुझं बाबा एक मूर्ती आणायची आहे किंवा तुला गोव्याचं छोटीशी ट्रिप काढायची आहे. हे ज्यावेळेला तुझी गोष्ट पूर्ण होईल, त्यावेळेला तुझ्या मनाला ऑटोमॅटिकली वाटायला लागेल, की हां, ह्याच्या पुढचं माझं ड्रीम काय आहे? ते नक्की हां. पूर्ण होणार आणि त्या दिशेने तुझं वाटचाल चालू होईल. मग त्याला ते पटलं. हं. त्याला ते पटलेली आहे गोष्ट. खरं त्याचा एक अजून म्हणजे एक पूर्वीचे लहानपणी काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे अजून ते कसं असतं, की मनाची ताकद त्याला खूप हे करायला लागतं. खूप म्हणजे लोकं वर्षानुवर्ष ध्यान करतात, गोष्टी करतात, खरं त्यांना ते अचीव्ह होत नाहीत. असं एक त्याचं एक निगेटिव्हिटी थोडीशी भरलेली आहे. ते हळू बाहेर काढायला लागेल. असं जो आता माझा भाऊ आता 81 वर्षाचा आहे. हां, फार लहान आहे बापरे! तो योगा, प्राणायाम सगळ्यामध्ये आहे. हे तो येस, सगळं येस. म्हणजे सिक्रेट-बिक्रेट ह्या सगळ्या गोष्टी तो करून आलेला आहे ऑलरेडी. बरं. आणि तो अगदी 5-5 महिने ध्यान करून डिस्कंटिन्यू करून बसलेला आहे. म्हटलं, "आता तू 5 वर्ष ध्यान केलंस आणि डिस्कंटिन्यू केलंस." म्हटलं, "याच्यामध्ये असं व्हायचं कारण काय?" तर मग त्यानंच थोडीशी त्याची हिस्ट्री सांगितली. त्यातनं त्याचं मी उत्तर दिलं. कसं? त्याला सांगितलं त्यानं हिप्नोटाइजसाठी त्याच्या शाळेमध्ये 9वी ला असताना कोणी आलेले होते जादूगार. आणि त्यांनी मग काही मुलांना बोलवलं, त्यात हा पण होता.
आणि त्यांच्या प्रत्येकाच्या हातात एक एक कॉईन दिला आणि त्यांनी सगळ्यांनी त्याला बघायला सांगितलं त्या कॉईनकडे. आणि त्या प्रत्येक स्टुडंटच्या मागे एक स्टुडंट उभा केलेला होता. जो स्टुडंट खाली पडेल त्याला त्यांनी पकडायचं. मग एक 8-10 मुलं उभी केलेली, त्यातली 4 मुलं पडली. 4 मुलांना काहीच फरक पडला नाही. ज्यांना फरक पडला नाही त्याला घालवून दिलं. त्यात हा पण होता. मग नंतर तो त्या जादूगारांना भेटला आणि मला असं का झालं नाही. मग त्यांनी त्याला सांगितलं की तुझं मन जे आहे ते चौकस मन आहे, हा चिकित्सक मन आहे. आणि हे तुझं मन सारखं दक्ष असतं. कुठलीही गोष्ट घडतीये, जर तू ते सहज ऍक्सेप्ट केलं असतंस तर तुला हिप्नोटाईज झाला असतास तू. खरं तुला ते चॅलेंज म्हणून तू घेतल्यामुळं ते तू हिप्नोटाईज झाला नाहीस. आणि तुला भविष्यात कुठेही आहे काही तू करायला गेलास, ध्यान म्हणा किंवा आणि काही करायला गेलास, तर तुला या गोष्टी खूप खडतर आहेत. मग म्हटलं बंधुराज, तुम्हाला हीच गोष्ट अवघड व्हायचं कारण म्हणजे तुमचं चिकित्सक मन आहे. हाच तुमचा मोठा शत्रू बनलेला आहे. 5 महिने मौन ध्यान करून सुद्धा डिस्कंटिन्यू व्हायचं कारणच हे आहे. तुमचं ध्यानच मुळात त्याच्यामध्ये लागत नाहीये, कारण तुम्ही त्यात सतत जागृत अवस्थेत असतात. जागृत अवस्थेत असलं पाहिजे, पण कॉन्शियस मन थोडं झोपलं पण पाहिजे ना. ते कुठेतरी निद्रिस्त अवस्थेत गेलं पाहिजे. अंतर्मन जागं राहतं खरं, एवढं पण नको की तुझ्या मनातले विचारच काही थांबणार नाही. असं असं झाली खूप चर्चा. असो, मी तुमचा फार वेळ घ्यायला लागलोय. धन्यवाद, आभारी. अच्छा, ओके. ऐका, अगदीच एक्स्ट्रीम लेवलच्या लोकांना सांगायला जाऊ नका. ही इज 81 नाव ना. हो हो, नाही ते डिस्कशन होतं. हा, ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही शक्यतो तुमच्या इच्छा किंवा अजून लहान लोकांना सांगा. आणि जरुरी नाहीये त्यांना काय वाटेल ह्या मिसअंडरस्टँडिंग साठी तुम्ही काही विचार करू नका. नाही नाही, करत नाही. तुम्हाला जेव्हा तुमच्या मला डोक्यात माहिती आहे. आलं की त्यांना पटणार नाही, हा काहीतरी ऐकून आलं, आपलं हे नाहीये ते. नाही नाही, ते आपलं काम आहे कंटिन्यू. फक्त सजेस्ट करणं. येणं न येणं त्या व्यक्तीच्या हातात आहे. पण तुमच्या अशा काही गोष्टी आता तुमच्या तुम्हीच आहात ना ते जे मित्रासमोर बसून चेक लिहिलेला? काय केलेलं? चेक कुणी नाही नाही, लिहिलेला मित्रासमोर? मी नाही. मॅम मी लिहिला. हा, मग आता हे आहेत, यांनी कसं मित्रासमोर चेक लिहिला आणि त्यांचा चेक तिसऱ्या दिवशी तो म्हणजे चेक असं नव्हे, पण एक अमाऊंट त्यांच्याकडे आली. तेव्हा त्यांच्या मित्राचा विश्वास बसेल. तर तुम्हाला अशा लोकांना सांगायचं ज्यांना आता 81 मध्ये खरं तर असं काही नाहीये. आमच्या सगळ्या सेक्शन मध्ये 81 प्लस पण लोक आहेत. आणि त्यांना काय करायचं, आता तुम्ही म्हणाल की आपल्याला तरी काहीतरी कमवायचंय, अजून आपल्याकडे पैसे नाही हवेत, आता आपल्याला धनंजय हे म्हटले हवंय. तसं, म्हणजे मी तो चेक लिहिताना एकदम असं जे शक्यच नाही असा लिहिणं जरा हे आहे ना. मला एक रिजनेबल अमाऊंट टाकली पाहिजे ना, जे नाही, अचिव्हेबल. पण तुम्हाला सांगितलंच होतं की तुम्ही अगदीच मोठं लिहायला जाऊ नका, 5 करोडचं घर, मग वाट लागेल. कारण तुमची मागची पार्श्वभूमी, तुम्ही मागे किती खड्डे खणलेत, ते जर पूर्ण झाले तर 5 करोड काय किती. पण आता मी स्वतः म्हणजे जे एक्सपिरियन्स घेतलेत लोकांचे, जे सतत ज्यांचं काम चालू आहे, त्यांचे 5-5, 1.5 करोडचे कामं झालेली आहेत. नाही तसं नाही, तर त्यावर विश्वास नाही असं शक्यच नाही. फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप जा, असं मी तुम्हाला सतत म्हणत आले आहे की तुम्ही लहान अमाऊंट टाकून आधी आजमावून बघा आणि मग पुढे काम करा. तसंच आहे जे आता बोलत होते, कारण मला इथे काही दिसत नव्हतं कोणी, तर आवाजामुळे सर्जेराव नाही आहेत ना, आधीचे कोण आहेत हो जे सर. बायाशी बोलत होते? नाही आधीचे धनंजय होते. धनंजयजी तुम्ही, हा मी धनंजय हा सबनीस, हा कोल्हापूर. हा, तुम्ही बोलत होता, तर आपल्याला 81 प्लसला वगैरे शक्यतो सांगायला जाऊ नका. ठीक आहे, ते तुमचे भाऊ आहेत. कारण ज्या काही गोष्टी आहेत ना, या ठाम असतात एखाद्याच्या मनात, त्याला बदलणं खूप कठीण असतं. होय होय होय. त्याच्यावर काय झालंय काय नाही आपल्याला काही माहित नाहीये, पण त्याबद्दल तुम्ही खूप डिस्कस केलं आता. तो इतके तुम्हीही डीप जाऊ नका त्या सगळ्यामध्ये. म्हणजे त्याच्या बरोबर. लहानपणी काय झालं याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका. नाही ओके, नाही नाही, बरोबर आहे. हा. तर हा जो ते गुंतत गेलेत आणि ते गुंतलेत सगळ्यामध्ये, आणि बरोबर. त्यांच्या मनाने इतकी वर्ष ते धरून ठेवलंय की लहानपणी काहीतरी झालंय. ते जेव्हा ते मनातनं काढत नाही, कदाचित आपण एखादं आपलं इनर चाइल्ड आहे ना, डिस्टर्ब असतं आपल्यामध्ये. इनर चाइल्ड आहे आणि ते बरोबर. कधी कधी डिस्टर्ब असतं, आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नसते. नाही मला, मॅडम सुरू यात करू तुम्ही एक का?
एक गोष्ट हा तुम्हाला सांगतो, यातून मला एक गोष्ट सांगायची होती त्याला, हो हो की आमचा सांगा. एक भाऊ आहे, तो थोडासा आर्थिक अडचणीमध्ये आहे. हा ओके. मग माझं म्हणणं होतं, की आपण त्या भावाबद्दल निगेटिव्ह बोलतो. निगेटिव्ह बोलण्यामुळे निगेटिव्हिटी वाढत जाते आणि निगेटिव्हिटी अट्रॅक्ट निगेटिव्हिटी ना. हेच होणार. हा त्याला पण माहिती आहे सिद्धांत, की लॉ ऑफ ओके. अट्रॅक्टिव्हिटी. तो त्याला पण माहिती आहे सिद्धांत. त्यामुळे त्याला मी सांगितलं, की हे बघ, निगेटिव्हिटी आपण ठेवायला नको, आपण पॉझिटिव्हिटी ठेवूया. तू देवाचं करतोस, तू काही थोडा पॉझिटिव्ह आहेस, त्यामुळे आपल्या इथं पॉझिटिव्ह एरा आहे. आज म्हटलं मी थोडं ध्यान वगैरे करतो, त्यामुळे तो पॉझिटिव्ह एरा थोडासा आपला अजून वाईट झालाय असं म्हणूया. आज तिसरा माझा भाऊ आहे, तो पण आम्ही सगळे एकत्रच राहतो, एका थोडक्यात वाड्यात राहिल्यासारखं आहे. तिसरा भाऊ पण थोडा आता गजानन महाराज वगैरे, म्हणजे तो पण आता देवधर्माचं करायला लागलाय. म्हटलं आपला हा एरा चांगला स्ट्रॉंग झालाय, त्यामुळे चौथ्या भावाला आपण सहज यातून बाहेर पडायला मदत करू. फक्त आपण पॉझिटिव्ह बोलायचंय, पॉझिटिव्ह राहायचंय, दॅट्स ऑल. एवढंच सांगायचं होतं. त्यातनं हा थोडा विषय वाढत गेला, असं काय होत नाही वगैरे, तो निगेटिव्ह. हा हा मग तुम्हाला रिलेशनवर काम करायचंय. हो तुम्ही हो 3 भाऊ घ्या. चर्चा करू नका. तिघांनाही घ्या आणि तिघांच्या बाबतीत आपण जे गुड न्यूज करत होतो ना, की ते हो, मी करायला तुम्हाला लागले. तुम्ही विचारलं ना, हा करायचं तुम्ही कसं. या बाबतीत तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तुम्हाला मी जर काही वेगळं सांगितलं असेल, तर आता ह्या तिघांवर तुम्ही असं सांगण्यापेक्षा समोरनं तुम्ही काम करा. जे आपण रिलेशन शोधले होते ना, ज्यांना काही ब्रेकडाऊन आहेत असे. हा, आले लक्षात? बरोबर. येस. हॅलो. आले आले. हा तर या 3 भावांना घ्या आणि ते टर्न झालेत आणि ते तुमचं ऐकतायत. हा आणि त्यांना त्यांच्याबद्दल तुम्ही लिहा. त्यांना मनी मिळालंय, ते कुटुंबात ते सुखी झालेत, असं त्यांच्यावर काम करा तुम्ही. होय होय होय, ते करणार कधी. आपण सांगण्यापेक्षा कालच बोललो हे. कधी काम करावं आणि एखादं वेगळं घडलं ते स्वतःला विचारणार आहेत, की तू असा कसा काय बदललास बाबा? तू हा, आनंदी कसा राहतोयस? तू कसं काय पिकनिकला जातोयस? तुला सगळं कसं शक्य आहे? मग तेव्हा सांगायचं, की मी असं-असं करतोय किंवा तिघांनाही तुमच्यातर्फे जादूची पुस्तकं भेट द्या. अच्छा. आणि हा, सांगा माझ्या आयुष्यात या पुस्तकाने खूप बदल घडलाय. ओके. आणि ओके. येस. तुम्ही बघा, ते येतील ते लवकर पुढे निघतील, जे राहतील ते. बरोबर आहे. येस. येस. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, की लेक्चर देण्यापेक्षा पण कुणाला काही सांगण्यापेक्षा, कारण पटकन एखाद्याला ते हजमच होत नाही काही गोष्टी. हे काय? असं थोडी असतं. हे इतकं पटकनच म्हणजे आपण मेडिटेशनमध्ये आहोत मला वाटतं अनेक दिवस. त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपल्या लक्षात यायला लागलंय, की ओके हे असं घडलेलं म्हणून हे असं झालं. हे असं होणार आहे म्हणून हे असं झालं होतं. हे आपल्याला मेडिटेशनमुळे आपली ताकद वाढली आहे. ओके. आपली सहन करण्याची, की ओके असं पण आहे. आणि तुम्ही प्रत्येक जणाला आपण काय सांगतोय ते पटेलच असं नाहीये. सो तुम्ही तुमची एनर्जी डोंट वेस्ट युअर एनर्जी. तुम्ही पुस्तक द्या आणि मी तुम्हाला तसंही बोलले होते, की निदान 5 पुस्तकं तुम्ही जर 5 जणांना दिलीत आणि त्यातला एकाने जरी अभ्यास केला, तरी त्याचे ब्लेसिंग आपल्याकडे येणारच आहेत. मला मान्य आहे, की तुम्हाला तुमच्या भावांचं लाईफ चांगलं करायचंय, कारण भाऊ भाऊच आहेत शेवटी. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला दिलेली देणगी भावंडांच्या रूपात असते आणि ते भावंडांच्या रूपात आपण आपल्या आई-वडिलांना आठवण करत असतो, की त्यांनी आपल्यासाठी कोणीतरी मागे ठेवलंय आपल्यासाठी. तुमचं अगदी हे चांगलं आहे, पण तुमचं सांगणं म्हणजे आता मेडिटेशनला काय झालं, एकदा मी मेडिटेशनबद्दल सांगत होते कुणाला तरी आणि कोणीतरी सूचना दिली होती, की कोणाला असं सांगू नका, की तुम्ही नॉन खाऊ नका, मेडिटेशन करत असाल तर. आणि मी चुकून तेच काम केलं आणि ती व्यक्ती पुढे आलीच नाही. आता मी बरेच प्रयत्न केले, पण ती नॉन-व्हेज खाणं सोडायचं हे तिला मान्यच नाही त्या व्यक्तीला आणि ती येतच नाही मेडिटेशनला. म्हणजे माझ्या एका चुकीच्या बोलण्याने काय झालं, तिचं नुकसानच झालं. म्हणजे मीच केलं ते असं मला वाटतं. तर आम्ही मेडिटेशन शिकवून शेवटी ती व्यक्ती म्हणते, "याच्यापुढे काय करायचंय?" तेव्हा आम्ही सल्ला देतो, की जर तुम्ही नॉन सोडलं तर अजून चांगलं तुम्हाला मेडिटेशन होईल आणि त्यानंतर ते स्वतःहून जेव्हा सोडतात, ते स्वतःहून जेव्हा निर्णय घेतात, तेव्हा अ, हे सगळं सोपं होतं आणि त्यांना ते पटायला लागतं. तर असो विषय सगळ्यांच्या लक्षात आलाय. आपण आता पुढे निघूया. आपण आज
शेवटच्या दिवसावर आलोय, म्हणजे शेवटचा धडा आहे. अजून एखाद दुसरा दिवस आपल्याला लागेल, कारण आपण जेव्हा संपल्यावर डिस्कशन करणार आहे, त्यानंतर आपण ठरवणार आहोत. तर आपण जी जादू अनुभवली, आपण जे करतोय, तुम्ही फक्त समजून घ्या, की आपल्याला समोरच्याला कसं सांगायचंय. त्याच्या गळी पाडू नका, त्याला जबरदस्ती करू नका. असं-असं आहे किंवा एखादं तुम्हाला स्वतःचं काही सांगत असतील चॅलेंजेस, तर त्यांना सांगू शकता, की मी हे असं-असं केलंय, माझे अनेक चॅलेंजेस बरे झालेत किंवा मला चांगले फळं दिसतायत. म्हणून तुम्हाला हे बघायचं तर बघा, तुम्ही हे करायचं तर करा. आता आपले एपिसोड ह्यांनी YouTubeवर पण टाकलेले आहेत. ज्यांचं जे झालेलं नाही नीट, त्यांनी जाऊन पुन्हा-पुन्हा ते बघा आणि त्याला शेअर करा. लोकांना पाठवून द्या, की "बघ बाबा." कारण माझी सुरुवात जी झाली ती असेच मला एपिसोड कोणीतरी साक्षीने पाठवलेले, की "बघा जरा ही काय म्हणतेय." मग मी मेडिटेशन अच्छा बरं झालं का कोणीतरी म्हणून ओके मला जर काही तब्येतीत ब्रेकडाऊन आहे. म्हणून तो व्हिडिओ पाहिल्यावर मी जरा तयार झाले. ओके फक्त हे करून जर मला बरं वाटणार असेल तर वॉव! असं. त्यानंतर मग मी वेगवेगळे व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला काय करायचं याची क्लॅरिटी आली आणि मग मी ध्यानात आले आणि मला पटलं ती गोष्ट. म्हणून काय इव्हन माझ्या मिस्टरांना अजून हे पटत नाहीये. फक्त ते ध्यान करतात. पण अजून त्यांचा जादूवर म्हणावा तितका विश्वास नाही. त्यांना त्यांचे लहानपणीपासूनचे जे काही बिलीफ आहेत. पण माझ्या बाबतीत 3 घटना अशा घडल्या, की माझ्या मुलाला मात्र हे सगळं पटलं आणि तो मी न सांगता मला फक्त त्याने काल विचारलं, की कसं काय करायचंय आणि तो स्वतः लिहायला लागलाय. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर तुमच्या घरातला मुलगा, लहान मुलगा, मुलगी हे जर लिहायला लागले असतील किंवा ते जर थँक यू मध्ये असतील, तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. जरी तुम्ही केलं नसेल, म्हणजे जर मुलांनी केलं तर त्याची हाक लवकर वरती ऐकायला जाते. त्यामुळे ती जादू म्हणजे तुम्ही जर मुलांना घेऊन मी म्हणाले होते, की तुम्ही व्हिजन बोर्ड जर मुलांना आता असं नाहीये जरुरी, की तुमची सगळ्यांचीच मुलं लहान असतील किंवा 18 यंग एजमध्ये असेल, काहींची मोठी सुद्धा असू शकतील. सो मुलांचे हे लवकर पूर्ण होतात. आपण 28व्या दिवसावर आलोय. आपण अनेक गोष्टी करत आलोय. आपण सतत मागचं, पुढचं, वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ याबद्दल पण आपण ऐकलं. आपण काल आपल्या हॅलो हॅलो बहुतेक हॅलो हे आय थिंक त्यांच्या इथे नेटचा प्रॉब्लेम. नेटवर्क इश्यू असणार कदाचित. तर सगळ्यांनाच कोणाला आपल्याला नाही येते आधी. येईल की. ओके ओके हम्म. डिस्कनेक्ट झाले ते आता. हम्म. करतील जॉईन होईल. आपण आवाज येतो माझा? हो येतोय. हा मगाशी भारतीशी बोलणं झालं माझं पण. तर आपण असं करू शकतो की आता उद्याचा दिवस किंवा परवाचा दिवस 2 दिवस ते म्हटली भारती जसं की आपण पुन्हा रिवाइज करू पुस्तकांवर आणि जिथे जिथे जो आपला होमवर्क राहिलाय त्याला कसं पूर्ण करता येईल ते बघू. हा 1 किंवा 2 दिवसाचं सेशन घेऊ आणि त्याच्यानंतर आणखीन 3 दिवस आपण वेगळ्या कुठल्या तरी याच्यासाठी घेऊयात. म्हणजे एक तर मेडिटेशन आणि त्याच्याशी त्याचे बेनिफिट्स किंवा काय असं बाकीचे लोक जे नवीन नवीन आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर एक माझ्या डोक्यात होतं की ते अग्निहोत्राचं माहिती देऊयात लोकांना. ते एक चांगलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी दुसरे एक सर येतील त्यांच्याशी बोलूयात. 1 दिवस ते आणि
आणि एक दिवस त्या करुणाताई म्हणून आहेत त्यांच्याशी बोलूयात. असं करून 3 दिवस आपण करू शकतो. तो आजचा मग ज्या टोटल 5 दिवस जर गॅप झाला त्याच्यानंतर तोपर्यंत मग बाकीचे सगळे तुम्ही आपल्या कोणी जर आणखीन जॉईन करायचे त्यांना तोपर्यंत तुम्ही सांगून ठेवू शकता आणि मग नवीन परत एक पहिल्या धड्यापासून आपण सुरुवात करूया. भारतीचं जॉईन झालेलं आहे. हा हो, काय झालं काय भारती माहिती कंटिन्यू इंटरनेट. करू शकता. हो हो. तर असं काही नाही. तोपर्यंत मी ते सांगून दिलं की 2 दिवस आपण हे करू म्हणजे रिवाइज करू आपले लेसन आणि नंतरच्या 3 दिवसात आपण वेगळे 3 सेशन घेऊन मग पुन्हा पुस्तकाला सुरुवात करू शकतो. ओके. आवाज नाही येते आतापर्यंत भाषा. आपण पुन्हा हो बोलते मी. नाही, हा हा आतापर्यंत आपण आरशात Continue. कशासाठी बघत होतो? आपण आपले केस नीट आहेत का? आपण आपलं ऑफिसला निघालो की असं असं काहीतरी केलं की हा केलं, शर्टाचं इन बरोबर आहे का, असं केलं की निघून जातो. आपण साडी नेसण्यासाठी आरशासमोर जातो. साडी नीट आहे का बघतो, स्वतःला बघत नाही आपण. पण आपण कालपासनं रात्रीपासनं किंवा आज दिवसभरात जेव्हा आपण आरशात पाहिलं तेव्हा आपल्याला आपल्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं होतं. तुम्ही आपल्या स्वतःला सुद्धा आपण कधी-कधी शी काय माझी हाईट आहे, शी काय मला दिलंय, की माझं शरीर कसं आहे, असं पण काय-काय कधी-कधी बोललेलो आहोत. समोर जरा बरं कोणी दिसलं तर आपण जादूमध्ये काय शिकलोय, उलटं शिकलोय आणि आपण काय केलंय प्रत्यक्षात, की माझे केसच नीट नाहीयेत. शी माझे बोटच बरी नाहीयेत, थोडीशी आखूड आहेत, माझी मान आणि गळा ह्याच्यामध्ये अंतरच नाहीये. असं आपण काहीही स्वतःला बोलून आपण आपल्या जीवाला हर्ट केलेला आहे. तो हर्ट कसा निघणार? तर तुम्ही जेव्हा आरशामध्ये जाऊन स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही जेव्हा आरशात बघितलं तर जरासे डोळे पाणावलेले दिसले असतील, तर थोडंसं असं म्हणजे थोडंसं तुम्हाला वाटलं असेल ओलसरपणा आपण कधी आपल्याला निहाळलंच नाही. आपण जर तुम्ही तसंच कोरडे ठणठणीत असाल किंवा तुम्ही डोळ्याला डोळे देऊ शकले असाल स्वतःच्या, तर काय-काय होतं याचे अनेक वेगवेगळे आपल्याला रिएक्शन्स म्हणजे ज्याने मिरर वर्क केलेलं आहे त्याला माहिती आहे. तुम्हाला ते हळू-हळू कळेल कारण सगळं एकदम सांगायला गेलं तर ते आपल्याला पचणार नाही. तर आपण आपल्या स्वतःकडे कधी बघण्यात वेळच नाही घालवला. आपण लोकांसाठी कपडे घालतो. जणू काही लग्नामध्ये तुमच्या एकट्याकडेच कॅमेरा लागणार आहे अशा थाटात आपण लग्नात जातो. खरं तर तिथे अनेक लोकं असतात आणि ज्यांचं लग्न असतं त्यांच्याकडेच सगळे बघत असतात. पण थोडंसं आपल्यालाही वाटतं वाह! वाह! आपल्याकडे पण सगळे बघतायत. असो. तर विषय होता, की स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःचं नाव घेणं. आपण स्वतःला कधी आय लव्ह यू म्हटलंय का? आपण एका शेवटच्या धड्याकडे आलो 2-1 धड्यांपूर्वी तेव्हा आपण स्वतःला आय लव्ह माय सेल्फ वगैरे. आपण स्वतःवर जर प्रेम करत नसू, तर जग तुमच्यावर प्रेम का करेल? जी व्यक्ती स्वतःला सतत घालून पाडून बोलत असते, सतत स्वतःबद्दल कमीपणा दाखवत असते, त्या व्यक्तीला जगातही तसेच अनुभव येतात आणि ती व्यक्ती जगात सुद्धा अशाच गोष्टींना फेस करत असते. तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्हाला कळेलच ही गोष्ट, की जी व्यक्ती जिच्या स्वतःवर प्रेम नाही, ती व्यक्ती तुम्हाला अशी एकटी, एकाकी पडलेली दिसेल. तर सॉरी. मग आपण आपल्याकडे कधीच लक्ष देत नाही. आपण स्वतःला सतत कमी, मला हे येत नाही, ते येत नाही. एखाद्या आपल्या शरीराच्या भागाला आपण काहीतरी बोलत राहतो. अशाने काय होतं, तुमचा तो भाग काम करेना असं होतं. तुमच्या डोक्यात काहीतरी राहतं आणि ते सतत त्याच्यामुळे तुम्ही हर्ट होत राहतात. त्याचं कारण सुद्धा हे असतं, की तुमचं इनर चाइल्ड डिस्टर्ब कधी-कधी लहानपणी अशी एखादी घटना घडलेली असते, की ते घटनेचा इम्पॅक्ट इतका आपल्या डोक्यात असतो, की आपण स्वतःला बदलतच नाही. अ, बघा आत्ताच आपल्या समोर अनुभव आपण ऐकला आणि मी तेच बोलतेय, की ती गोष्ट तुम्हाला हर्ट करते. तुम्हाला
माहित नाही मला, म्हणजे मला स्वतःला काही आठवत नाही, पण माझं इनर चाइल्ड हर्ट आहे का? मला एकच घटना आठवते की मी दुसरी मुलगी झाले होते आणि तेव्हा मुलगा होणं हे फार मानाचा प्रकार होता. म्हणजे माझ्या घरी माझ्या आईला सांगितलं गेलं, जर तुला तिसरा मुलगा झाला नाही तर तुला घराबाहेर पडावं लागेल. इतपत त्या काळी मुलाचं लोकांना अपेक्षा असायची की मुलगा व्हायला हवा वगैरे वगैरे. आणि जेव्हा माझ्या आईच्या मनात हे विचार असतील आणि ती तशीच मग आता मुलगा एक म्हणजे जर आधी नसेल पण झाल्यानंतर पण ते जर मी लहान असताना सुद्धा माझ्या कानावर ही गोष्ट पडली असेल किंवा कुठून तरी ते असं जातं आपल्याकडे. असं म्हणतात की इव्हन गर्भामध्ये असताना सुद्धा ज्या घडामोडी घडतात, त्या गर्भाला कळत असतात. म्हणून आपल्याला पूर्वज म्हणायचे किंवा राजे रजवाडे जेव्हा मुलं व्हायला ते कुठेतरी निघून जायचे, तिथे शांतपणे ते काय-काय ठरवून पंडित वगैरे असे बोलावून ते असं म्हणतात की शिवाजी महाराज किंवा जे मोठे-मोठे लोकं घडलेत, त्यांना ते प्रॉपर त्यांना गाईडन्स देऊन त्यांना तयार करण्यात आलं. जसं की हल्ली गर्भधान गर्भावर काहीतरी हे करतात, मेडिटेशन त्याच्यासाठी सुद्धा. म्हणजे मुलांना चांगल्याच गोष्टी त्यांच्याकडे पर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून. तर कधी-कधी आई आपली विस्कळीत असेल, एखाद्या बाईला 2-3 मुलं झाली असतील, मग तिसरं मूल पण मुलगीच आहे का? या भीतीत जर ती राहत असेल, तर आपण गर्भात असताना सुद्धा आपल्यामध्ये ते गोष्टी येतात आणि त्या गोष्टी आपण आयुष्यभर घेऊन जगत असतो. भीती, द्वेष किंवा तिची जी अवस्था आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते आणि आपण हर्ट असतो. तर हर्ट आपला काही केला जात नाही कधी-कधी किंवा म्हणजे मला तर स्वतःला असं वाटायचं, छे, छे माझ्या बाबतीत काही घडलेलं नाही. आमचं सगळं आलबेल आहे. पण जेव्हा इनर चाइल्ड नावाचा एक कोर्स मी केला, तेव्हा म्हणजे कोर्स केला तेव्हा पण मला इतकं काही हे वाटलं नाही. पण माझ्या एका मैत्रिणीने इनर चाइल्ड घेतलं होतं आणि तिने जे शिकवलं, त्यावेळी मी इतकी फुटून रडले, की अक्षरशः खूप रडले. म्हणजे ती घेत होती तेवढा वेळ असं म्हणजे इतकं पाणी कुठून आलं मला कोणी गेल्यावर पण रडू येत नाही, तर ते कुठून आलं एवढं पाणी? असं मला वाटलं आणि मग माझ्या लक्षात आलं, कधीतरी इनर चाइल्ड हर्ट झालेलं आहे. आपल्याला माहीत नसतं. आपल्याला काही कधी-कधी अब्यूज केलं जातं. लहान मुलांना ते हर्ट त्यांच्या मनात असतं, त्यांना भीती घातली जाते. मग हे जर निघालं नाही, तर तुम्ही आरशासमोर जर तुम्ही गेला नाहीत, स्वतःशी बोलला नाहीत, स्वतःवर प्रेम केलं नाही, तर तुमचा तो हर्ट कधी जाणार नाही आणि तुम्ही आयुष्यभर मागे-मागेच राहणार आहात. सो आपल्याला आरशाचं कालचं खूप महत्वाचं होतं आणि आपण असे कंटिन्युटीमध्ये जर राहिलो, तर आरशाचं एक मिरर वर्क नावाचं पण एक आपण काम करू शकतो आणि त्यातनं तुम्ही इतक्या चपळाईने बाहेर याल आणि तुम्हाला लक्षातही येणार नाही, अरे आपण इतके हर्ट होतो किंवा पण ते थोडं हार्ड आहे. त्यासाठी ही सगळी बेसिक तयारी आहे तुमची. तर तुम्हाला जे दिलेलं आहे ते सतत करा. तुम्हाला कधीही कुठेही जायचंय, आरशात जाऊन स्वतःशी 10 मिनिटं बोला, दार बंद करून स्वतःला न्याहाळा. तू तू ग्रेट आहे, तू एकदम कॉन्फिडंट आहे, तू फाईन आहे, असं स्वतःला सांगून तुम्ही जेव्हा कामावर निघाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच चेंज झालेला दिसेल. हे संपवते आता मी आणि आपण आता 28व्या दिवसावर येऊया. आजच्या आपल्या धड्याचं नाव आहे जादूचं स्मरण. चार्ल्स डी लिंट जन्म 1951 लेखक आणि सेल्टिक लोकसंगीतकार. त्यांचं म्हणणं आहे जादूबाबत एक गोष्ट आहे तुम्हाला माहीत असायला हवं, की ती तुमच्या सभोवताली सर्वत्र आहे. नाहीतर ती तुमच्यासाठी अदृश्य होऊन राहते. आता तुम्हाला हे पटेल, नाही पटेल, खरं तर जादू आपल्या आजूबाजूलाच असते. तुम्हाला काल आपल्या लेखिकेने हा धडा का दिलाय? आपण गेले 26 दिवस काय केलंय? 25 दिवस आपण काय केलंय? 26 दिवस आपण काय केलंय? तर आपण वेगवेगळ्या प्रकारे जादू आजमावून पाहिली आहे. कारण पहिल्या दिवशी जर मी तुम्हाला सांगितलं असतं, आरसा घ्या, स्वतःकडे बघा, तर तुम्ही फक्त रूप बघण्यात वेळ घालवला असता. पण आपल्याला आता आपलं अंतर्मन, आपलं आतलं रूप पाहायचं होतं आणि तुम्हाला कळलं असेल, की सगळं केलं तरी जर तुमच्या मनातच कृतज्ञता नसेल, तर जादू घडेल का? तर म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं, की तुम्ही जितक्या आवडीने ही जादू कराल, तुमचा विश्वास नसेल, तर मी पहिल्या 2 दिवसातच म्हणाले होते, की तुम्ही थांबू नका, इथे तुमचं काहीही काम नाही. कोणीतरी मला बोललं होतं, "हे कसं आहे, शक्य आहे?" वगैरे, वगैरे.
पण त्या पण थांबल्या मला वाटतं. पण हेच आहे की जर तुम्ही विश्वासच ठेवत नसाल तर तुमच्यासाठी सगळं अशक्य कोटीतली बाब आहे. पण तुम्ही विश्वास ठेवला तर मात्र सगळं शक्य आहे. तर प्रत्येक दिवस हा काही सारखा असतो का? तुम्हाला असं वाटतं का? मला नाही वाटत. कारण काल मी जर 4ला उठली असेल, तर आज मात्र मला झोप आली आणि मी 7ला उठले. म्हणजे इथूनच सुरुवात झाली की सेम दिवस कधीच आपल्या आयुष्यात येत नाही. तर प्रत्येक दिवस हा एकमेवा द्वितीय असतो आणि एक दिवस दुसऱ्या दिवसासारखा कधीच नसतो. प्रत्येक दिवशी घडणाऱ्या चांगल्या घटना ह्या नेहमी वेगळ्या असतात आणि सतत बदलणाऱ्या असतात. म्हणूनच तुम्ही जेव्हा काल घडलेल्या घटनांची किंवा वरदानांची जादूमय आठवण काढता, तेव्हा ती प्रत्येक वेळी वेगळी असते. भले ही मोजणी तुम्ही कितीही वेळा केली तरी तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेची जादू कायमस्वरूपी ठेवायची असेल, तर जादूचे स्मरण करणे, सर्वात शक्तिशाली कृतीचे आचरण करणे आवश्यक आहे. आता तुमच्या कोणत्याही इच्छा असोत किंवा भविष्यातील तुमच्या कोणत्याही इच्छा असोत, म्हणजे आत्ताच्या किंवा भविष्यातल्या कोणत्याही इच्छा असोत, ही जादूची कृती तुमच्या संपूर्ण आयुष्यात सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली ठरणार आहे. तर ती कृती कोणती? आता आपण आज आहोत. काल आपण आपलं सेशन घेतलं. त्यानंतर तुम्ही काही केलं होतं का? तुम्हाला जे होमवर्क सांगितला होता. काहींना शक्य असेल तर केला असेल, काहींनी नसेल केला. कारण आरसा शोधण्यापासून तयारी असते आपली. त्यामुळे आरसा मिळाला असेल तर करणार. पण असं नाहीये की बाथरूममध्ये पण आरसा असतो. आपल्या बेडरूममध्ये असतो. आपण तयार होताना आपल्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांकडे अलीकडे फुल आरसा असतो. त्यामुळे तुम्हाला छोटा आरसा हातात घेऊनच काम करायची गरज नाही. तर काल दिवसभरात आपल्या बाबतीत कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या किंवा त्या ईश्वराने दिलेल्या देणग्याच आहेत, वरदान आहेत, अशा गोष्टींचं स्मरण करायचं होतं, करा. म्हणजे कधी? आता आपण जेव्हा 28वी कृती करणार आहोत तेव्हा. या गोष्टी आठवायचा सोपा मार्ग म्हणजे काल तुम्ही सकाळी जागे झालात तेव्हापासनं दिवसाची सुरुवात कशी झाली हे आठवा. नंतर दिवसभरात सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि झोपेपर्यंत कोणकोणते महत्वाचे प्रसंग घडले ते आठवा. आणि या वरदानांची आठवण ही लीलया घडून येणारी गोष्ट असायला हवी. कारण काल घडलेल्या प्रसंगांची जाता जाता तुम्ही उजळणी करीत आहात. या आठवणींना तुम्ही उजाळा देत असताना तुमच्या मनपटलावर वरदानांची गर्दी होईल. तुम्ही या जादूच्या कृतीची सुरुवात काल कोणकोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या आणि त्या हा प्रश्न विचारून करू शकता. आता उदाहरणार्थ काल तुम्ही सकाळी किंवा आजही मी सकाळी उठले, मग मी काय केलं? तर मी सकाळी उठले, रोज मी अमृत वेळा म्हणजे सकाळी 4-4:30ला उठून मी ग्रॅटिट्यूड लिहायला घेते किंवा मी काहीतरी प्रेयर करते किंवा मी काहीतरी ध्यान करते. हे सगळं झालं तर ते लिहून काढायचंय. कसं लिहायचं? तर 4ला बाबा उठले, मग मी काय केलं? मी ध्यानाला बसले 5 पर्यंत. 5 ते 6 मी काय केलं? तर मी अमुक-अमुक केलं. 6 ते 7 मी काय केलं? मी कुठलं तरी सेशन ऐकलं. 7 ते 8 मला जेवण करायचं होतं. मग मी किचनमध्ये गेले. मग किचनमध्ये काय केलं? तर मी पटपट पोळ्या केल्या, भाजी केली, ब्रेकफास्ट केला. मग तिथनं ज्यूस केला, ग्रीन ज्यूस. असं झालं. मग मी तिथून बाहेर पडले. मग थोड्या वेळाने थोडं आपल्याला अलीकडे गरम होतं. थोडं गरम झालं होतं म्हणून थांबले. मग मग अंघोळीला गेले. हे जे दिवसभरात आपल्या म्हणजे काल काय घडलंय? आजचं तर आठवणारच आहे. पण तुम्हाला आता कालचं लिहायचंय म्हणून तुम्हाला आजच्या दिवसाचं आठवून लिहायचंय. आता ते कसं लिहायचंय? एकदा का तुम्ही हा प्रश्न मनाला विचारलात, की बाबा काय झालं? काल काय-काय केलं? आपण कितीला उठलो? साधारण ह्या गोष्टी पण आपल्या लक्षात नसतात. इतकी आपण पुढच्या कामात अडकलेलो असतो किंवा बिझी असतो. समजा काल कोणाला तरी सकाळ-सकाळी तुम्हाला कोणीतरी नाश्ता वेगळा केलाय म्हणून एखादं ताट भरून आणलंय, तर ते तुम्हाला फ्री मिळालंय. कोणीतरी इडल्या करून आणल्यात, कोणीतरी वडे आणलेत, असं काहीही होऊ शकतं. मग सकाळी अ, रोज तुम्ही नाश्ता करत असाल आणि एखाद्या शनिवार, रविवारी मात्र तुम्ही बाहेरनं मागवलं, तर मग वॉव! काल बाहेरनं नाश्ता आला होता. वाह, वाह, वाह! थँक यू, ओके. तर आता नाश्ता काय आला त्याला तुम्ही थँक देऊ शकता. इडलीला थँक चटणीला थँक तुमच्या सांबाराला थँक तुमच्या पैशांना थँक तुम्ही लिहू शकता. वॉव! किंवा काल मला फ्री मिळालेल्या नाश्त्याबद्दल मी आभारी आहे, असं लिहू शकता. तर तुम्हाला पूर्ण स्टोरी लिहायची आहे. काल सकाळपासून तुम्ही काय केलं? काल तुम्ही कोणती महत्वाची बातमी तुम्हाला कळली आहे का? जादूने तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली आहे का? किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली आहे का?
जादूने अनपेक्षितरित्या तुम्हाला पैसे मिळालेत का? तुम्हाला विशेष आनंदी वाटलंय का? खूप दिवस काहीच खबरबात नसलेल्या तुमच्या मित्राची तुम्हाला माहिती कळली का? तुमच्या कामाला कोणी दाद दिलीये का? त्यानं किंवा तिनं तुमची स्तुती केली का? प्रसंग म्हणजे प्रशंसोद्गार म्हणजे तुमच्याबद्दल तुम्हाला वाव क्या अच्छा काम किया ऐसा कोई बोला है क्या? असं. तुमचा प्रश्न सोडवायला तुम्हाला कोणी मदत केली आहे का? तुम्ही कोणाला मदत केलीत का? ओके. तुम्ही ज्यामुळं थरारून गेला होतात, असा तुमचा एखादा प्रकल्प किंवा काम पूर्ण झालंय का? अगदी अशा काही नव्या कामाला सुरुवात झाली आहे का तुमच्या? तुम्ही तुमचे आवडते खाद्यपदार्थ खाल्लेत का? की एखाद्या चांगल्या चित्रपटाला गेला होतात? की तुम्ही बाहेर फिरायला गेला होतात? की तुम्ही लांब कुठेतरी गाडीने गेला होतात, गावाला गेलात? एखादी चांगली भेटवस्तू मिळाली का तुम्हाला? तुमची एखादी समस्या सुटली का? एखाद्याबरोबरची भेट फलदायी ठरली का? कोणाकोणाबरोबर तरी चांगल्या प्रकारे वेळ घालवलात का? कोणाबरोबर महत्त्वाच्या विषयावर बोलणं झालं का? किंवा जी गोष्ट तुम्हाला अगदी मनापासून करायची होती, ती करण्याबद्दल काही नियोजन केलंय का? किंवा ती केलीये का? जादूचं स्मरण करा आणि काल घडलेल्या चांगल्या गोष्टींची यादी संगणकावर टाइप करा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. काय झालंय कालपासनं हे तुम्हाला पूर्ण लिहायचंय. घडलेल्या घटनांचं बारकाईने निरीक्षण करायचंय आणि तुमचं समाधान होईपर्यंत घडलेल्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवत राहा. वरदान ठरलेल्या या गोष्टी लहान असू द्यात नाहीतर मोठ्या, प्रश्न आकाराचा नाही, तर अशा किती चांगल्या गोष्टी तुम्हाला सापडल्या आणि त्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटली आहे, हा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी आठवून तुम्हाला त्याची नोंद केलीत, की त्या प्रत्येकाबद्दल अगदी सहजपणे कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आता थोडंसं पुन्हा एकदा कन्फ्युजन आहे. तर आता मी तुम्हाला सतत सांगते, की मला एक सवय आहे डायरी लिहायची. मग त्या डायरीत हे सगळं आपोआप माझ्याकडनं लिहिलं जातं. फक्त ते डेलीचं डेली लिहिलं जातं. सकाळी मी उठले, किचनमध्ये गेले, मी भाजी कापली, मी भाजी बनवली, मी समजा पीठ मळलं, मी पोळ्या केल्या. मग मी ब्रेकफास्टसाठी मग कांदा कापला, मग मी पोहे केले. समजा फॉर एक्झाम्पल. तर ह्या सगळ्या कृती मी केल्या त्याबद्दल मी स्वतःला धन्यवाद देते. हे तुम्हाला नंतर करायचं. तो ये सब जैसे हम लोग लिखेंगे कि कल मैंने क्या किया था? कल मैंने सुबह-सुबह उठ के मैंने ध्यान किया. कल सुबह-सुबह उठ के मैंने नहा दिया. कल सुबह-सुबह उठ के मैंने पहिले तो पूजा की. अशी जी तुमच्या घडल्यात गोष्टी त्या तुम्ही सगळ्या लिहून काढा आणि मग त्या सगळ्याला थँक यू म्हणा. तर ही जादू केल्यानंतर तुम्हाला यानंतर जर ती कृती करायची असेल, तर ती एकत्रपणे करा. म्हणजे काही दिवस ही वरदानं लिहून काढा आणि काही दिवस ती आठवायचा प्रयत्न करून मोठ्याने किंवा मनात म्हणा. तुम्ही या वरदानांचा धावता आढावा घेणारी एखादी यादी बनवू शकता किंवा त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे सविस्तरपणे लिहून त्याची यादी बनवू शकता. आता काल घडलेल्या चांगल्या घटना या एवढ्या प्रमाणात सापडायलाच हव्यात अशी काही निश्चित संख्या ठरलेली नसते. एखाद्याच्या आयुष्यात लग्न असेल तर काल त्या लग्नात बऱ्याच गोष्टी घडतात. अनेक जुने नातलग भेटले. लग्नामध्ये सकाळी साखरपुडा होता, दुपारी हळद होती, रात्री रिसेप्शन, लग्न. मग 3-3 वेळा वेगवेगळी जेवणं जेवलो आपण. मग सकाळी आपण खूप लवकर गेलो तर नाश्ता होता. मग आम्ही पार्लरमध्ये गेलो तर त्या दिवशी म्हणजे एखाद्या दिवशी खूप काही घडतं आपल्या आयुष्यात. एखादं तुम्ही हॉटेलात गेलात जेवायला किंवा नवरा-नवरी बरोबर कुठे गेलात, असं खूप घडेल एखाद्या दिवशी आणि एखाद्या दिवस पूर्ण ब्लँक पण जाईल. पण तरी सुद्धा त्या दिवशी एखादी शेजारीण अनपेक्षितपणे तुमच्या घरी येईल तुम्हाला काहीतरी घेऊन. ती सुद्धा तुम्हाला आनंदाची घटनाच आहे. तर काल घडलेल्या चांगल्या घटना हा एवढ्या प्रमाणात सापडायला हव्यातच असं काही निश्चित संख्या ठरलेली नाहीये. कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. लग्नापुरते आपण खुश असतो, नंतर परत घरी येतो आणि परत कंटाळा आला, आता काय करायचं? असं पण आपल्या मनात येत राहतं. तरीही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस वरदानांनी आणि चांगल्या गोष्टींनी काठोकाठ भरलेला असतो. याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. आणि जेव्हा-जेव्हा तुम्ही त्याची सत्यता पडताळण्यासाठी डोळे उघडून पाहाल, तेव्हा तुम्ही तुमचं अंतःकरण जीवनातल्या जादूसाठी खुलं कराल आणि तुमचं जीवन भव्य, दिव्य आणि उदात्त होईल.
आणि तुम्हाला विपुल प्रमाणात सगळ्या गोष्टी मिळतील. कृतज्ञता करतील, ते कृतज्ञतेत राहतील, त्यांना आहे त्यापेक्षा आणखी मिळेल आणि जे करणार नाहीत, जे कृतज्ञ होतील, त्यांच्याकडे आहे ते सुद्धा त्यांच्याकडनं हिरावून घेतलं जाईल. तर आपल्याला काय करायचंय? जादूचं कायम स्मरण ठेवायचंय. ती तुमच्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. मुळात काय आहे, की आपण जर आनंदात असलो, आपण कृतज्ञतेत राहिलो, आपल्याला किती मिळालंय. आता तुम्ही लिहिताच आहे, तुम्हाला कल्पना आहे, की लहानपणी किती किती गोष्टी दिल्यात आपल्याला आई-बाबांनी. आपल्याला लहान असताना लंगोटी वापरल्या, छोट्या-छोट्या बाळांचे कपडे आणले. आपण सतत 1 महिन्यात वाढत होतो, अनेक कपडे आपल्याला अनेक खेळणी मिळालीत. मग आपण अशा वयात आलो, की शाळेत पाठवायला लागले. मग टिफिन, वॉटर बॉटल, तुमचे छोटी बॅग, फॅन्सी बॅग, शूज, वाजणारे शूज, मग साधे शूज असं काय घेतलंय. मग पावसाळा आला, की लगेच रेनकोट घेतला गेलाय. कोणी छोटी-छोटी छत्रीची फॅशन असेल तर ते मिळालंय तुम्हाला. तुमची जी डिमांड डे बाय डे वाढत होती, ती आपल्या आई-वडिलांनी पूर्ण केली आहे. भले एखाद्या वेळेस 2-4 भावंड असतील आणि आई-वडिलांची जेमतेम परिस्थिती असेल, तरी मोठ्याचं लहानाने, लहानाचं आणखी लहानाने, असं आपण वापरलेलं आहे. ती सगळ्या वरदानांबद्दल तुम्ही जेव्हा विचार कराल, तेव्हा आई-वडिलांनी आपल्यासाठी किती पैसे खर्च केले. मग तुमचे कोणीतरी नातलग येऊन तुम्हाला काय-काय देऊन गेले, ती तुम्हाला देणगीच होती. तुमच्या घरी फॅन होता, तुमच्या घरी लाईट होती. तुमच्या घरी पूर्वीच्या काळी वन रूम किचनमध्ये लोकं राहायचे, एक मोरी असायची छोटीशी. पण आपल्या घरी बंदिस्त बाथरूम, आपल्या घरी बंदिस्त टॉयलेट आहे, ही आपली देणगी आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक वाढदिवसाला काय-काय मिळायचं ही देणगी आहे. अशी अनेक मुलं ज्यांचे वाढदिवस साजरे पण झाले नसतील. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही लिहीत जाल, आई-वडिलांना थँक यू म्हणत जाल, तर आई-वडील आपलं मूळ आहे आणि आपल्या मुळाला जर आपण विसरलो, तर आपलं वरचं सगळी डगमग तुमच्या लक्षात येईल. तर ते सगळं करायचंय. आणि आता आपल्याला हे सुद्धा कळलं, की आपल्याला कालच्या दिवसाबद्दल धन्यवाद किंवा काल काय-काय चांगलं घडलं, हे जर तुम्ही रोज लिहिलात, रोज एक 10-12 किंवा ओळी लिहिली तुम्ही त्याबद्दल. काल मी सकाळी काय केलं, मग दुपारी काय केलं, मग माझं साधारण 11ला माझं लंच झालं होतं. मग 12 पर्यंत मी सीरियल बघितल्या माझ्या आवडत्या, जे काही आहे. मग नंतर मला असं खटकलं, की नाही, नाही आपण आता थोडा वेळ ध्यान करूया. मग ही एक चांगली गोष्ट तुम्ही केलीत. अशा ज्या गोष्टी तुमच्या कालच्या दिवसात घडल्या आहेत, त्या तुम्ही लिहिणार आहात आणि त्या सगळ्यांना तुम्ही आभार देणार आहात. आता मी जादूच्या कृती क्रमांक 28 आजचा धडा इथेच संपलेला आहे. आपल्याला काय लिहायचं तर आपल्याला कालच्या दिवसाविषयी कृतज्ञता लिहायची. कालचा अख्खा दिवस आपला कसा गेला, चांगला गेला, बरा गेला, ठीक गेला. चांगलेच वर्ड वापरायचे. आणि तुम्हाला जादूच्या कृतीमध्ये पहिल्या कृतीचं सगळ्यांना स्मरण आहे. 10 ब्लेसिंग्ज लिहायचे. 10 ब्लेसिंग्ज दरवेळी वाढत जातील. आपण आता 28 दिवस ब्लेसिंग्ज लिहितोय म्हणजे 280 ब्लेसिंगची संख्या तर आरामात झालेली आहे. तर 280 त्यांच्यावर तुम्ही जर एकदा नजर टाकलीत पुन्हा एकदा सहज म्हणून, तर तुम्हाला कळेल की आपल्याला किती काही मिळालेलं आहे. अशी अनेक मुलं आहेत ज्यांना लहानपणी कामं करावी लागतात, ज्यांना बशा विसळाव्या लागतात, ज्यांना टॉयलेट रस्त्यावर म्हणजे तुम्ही फक्त विचार करा, कल्पना करा. या गोष्टी जर आपल्याला मिळाल्या नसत्या तर. आणि कृतीवर मी येते. तुम्हाला 10 वरदानांना तुम्हाला हे करायचंय, पॉवर द्यायची म्हणजे तुम्हाला वरदानं पुन्हा एकदा वाचायचीत आणि धन्यवाद, धन्यवाद असं बोलायचंय. आता हे पुस्तक वाचता या 28 दिवसांच्या काळात आतापर्यंत तुम्ही मी बोलले 280 वरदानांची यादी लिहिलेली आहे. आजचा आपला दुसरा होमवर्क आहे काल घडलेल्या चांगल्या घटनांची, वरदानांची मोजदाद करताना आणि ती लिहून काढताना जादूचे स्मरण करा. काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या? हा प्रश्न स्वतःला विचारा. आता तुम्ही आजही हे लिहू शकता. म्हणजे समजा तुम्हाला कालचं काही आठवत असेल, तर आजही झोपायच्या आधी 10 किंवा जेवढं तुम्हाला आठवतंय तेवढं तुम्ही लिहू शकता. आणि स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, काल घडलेल्या चांगल्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करायचं आणि काल दिवसभरात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे आठवल्या आणि लिहून काढल्यात, असं तुमचं समाधान होईपर्यंत आठवत राहा आणि लिहीत राहा. 3 एक चांगली गोष्ट आठवली, की मनातल्या मनात सहजपणे आभारी आहे हे शब्द तुम्ही उच्चारा.
4 आजच्या कृतीनंतर यापुढेही तुम्ही या कृतींची लेखी यादी तयार करून आणि मोठ्याने अथवा मनातल्या मनात म्हणू शकता. म्हणून तुम्ही आभार करू शकता आणि काल घडलेल्या ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते अशा गोष्टींची यादी बनवून त्याचा धावता आढावा घ्या किंवा एक लहान पण सविस्तर यादी बनवा आणि तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जादूचा दगड एका हातात घ्या आणि ज्या दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे हे शब्द उच्चारा. तर असं आपला आजचा 28वा आणि शेवटचा धडा संपलेला आहे. त्याच्या पुढे सुद्धा आहे किती वेळ आहे बघते मी जरा. ओके, 10 मिनिटाचं होऊ शकेल. आता तुमचा जादूचा भविष्यकाळ. इथे पहिलंच वाक्य तिने दिलंय आणि तिने इथे एक चित्र परत दिलंय. त्या चित्रामध्ये आहे की एक खिडकी आहे आणि खिडकीमध्ये दुर्बीण ठेवली आहे. जे भूगोल किंवा आकाशात जे निरीक्षण करतात तशी एक दुर्बीण आहे. तर इथे पहिलंच वाक्य आपल्या वामनराव पै जे वापरतात ते इथे लिहिलेलं आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. कृतज्ञता हे जादूचं साधन तुमच्या सोबत आहे आणि त्याच्या सहाय्यानं तुम्हाला तुमचं अविश्वसनीय वाटेल असं आयुष्य घडवायचं आहे. या पुस्तकात दिलेल्या जादूच्या कृतींचे आचरण करून तुम्ही त्याचा पाया घातलाय. आता कृतज्ञतेच्या सहाय्यानं तुमच्या आयुष्यरूपी इमारतीवर अनेक मजले तुम्हाला बांधायचे आहेत आणि तुमचं आयुष्य असंच उंच उंच होत जाईल. इतकं उंच होईल की तुम्ही आकाशातल्या ताऱ्यांना स्पर्श करेपर्यंत. कृतज्ञतेच्या सहाय्यानं गाठणाऱ्या उंचीला शेवट नसतो आणि जादूचे अद्भुत अनुभव कधी संपत नाही. या विश्वातल्या ताऱ्यांप्रमाणे ते अनंत असतात. तर आपल्याला जोहनेस ए गायटनर 1912 ते 1996 प्राध्यापक, धर्मशास्त्र अभ्यासक आणि कवी म्हणतायत, कृतज्ञतेचं बोलणं सौजन्याचं आणि आनंदाचं असतं. कृतज्ञतेचं आचरण उदार आणि उदात्त असतं. पण कृतज्ञतेनं जगणं म्हणजे स्वर्गाला स्पर्श करण्यासारखं असतं. या नोटवर मी इथे थांबते. शेवटचं वाक्य किती गहन आहे. तुम्ही विचार करा की कृतज्ञतेचं वागणं म्हणजे स्वर्गाला आपण स्पर्श करून येतोय असं असतं. तर आपल्या सगळ्यांना कृतज्ञतेत राहायचंय आणि आपल्या आयुष्यात ही जादू आपल्याला घालवायची नाहीये. अजून एक मी तुम्हाला सांगते, तुम्ही जेव्हा हे सगळं कधीतरी सोडून द्याल, शक्यतो सोडू नका. रोजची 10 वाक्य लिहिणं फार काही कठीण नाही आणि सगळ्या गोष्टींना थँक यू म्हणणं इतकं काही कठीण नाहीये. आणि तुम्हाला खूप डीप परिणाम हवे असतील तर हे सतत चालू ठेवा. तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते पुन्हा पुन्हा आज 28वा म्हणजे तुमच्या बाबतीत उद्या असेल तो. तर मग परवापासून पुन्हा तुम्ही पहिल्या धड्यावर जा. पुन्हा तेच सगळं रिपीट करा. एक 2-3 कृतींचं तुम्हाला काही म्हणजे वेगळं करायची गरज नाही. 10 ब्लेसिंग आपल्याला कंटिन्युअस लिहित राहायचे आहेत. लहानपणापासून येऊन आत्तापर्यंत सुद्धा तुमच्याकडे ब्लेसिंग्स आहेत. नवऱ्याने तुम्हाला काही दिलंय, तुमच्या आई-वडिलांनी दिलंय, सासू-सासऱ्यांनी तुमच्यासाठी काहीतरी ठेवलंय. कधीतरी सासू-सासऱ्यांनी तुम्हाला दागिने दिलेत, कधी दिवाळीत भेट दिली हे सगळे सुद्धा तुमचे ब्लेसिंग्स आहेत आणि ते तुम्हाला लिहून काढायचे. तुम्ही लहानपणापासून निघून 4थी-5वी ला शिकलेल्या टीचर्स बद्दल आभार मानले. तुमचे सगळे जे जुने मित्र-मैत्रिणी अजून आहेत का? किंवा आता अलीकडे कधीतरी तुमचं रियुनियन झालंय आणि तुम्ही त्यांना भेटलाय. हे सुद्धा कितीतरी मोठी गोष्ट आहे आणि ही सगळी गोष्ट फोनमुळे पॉसिबल आहे. फोन फोन हे आपलं एक दैवतच आहे म्हणायला हरकत नाही. तर त्याला किती ब्लेसिंग द्यायचे तुम्हीच विचार करा. या Zoom मीटिंगमुळे जी आपल्याला साक्षी टीचरने पुरवलेली आहे, त्यामुळे आपण कितीतरी दिवस गेले महिनाभर 2 मे पासनं मे बी आपण चालू आहोत. 2 मे नाही 2 एप्रिल पासनं आणि आता 4 मे आहे. तर तिथपासनं आपण भेटतोय दररोज न चुकता, न थांबता आपण सतत हे काम केलंय. त्यांनी जे आपल्याला उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल आभारी आहे. सुहासनी आपल्याला सगळ्यांना हे सगळं जोडून दिलंय. ते आपले सगळे एपिसोड टाकले त्याबद्दल पण आपल्याला आभार मानायचे आहेत. तर ज्या लोकांनी हा आपला जादूची जादू होण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांची मी आभारी आहे. ज्यांनी ज्या पार्टिसिपंटने इथे भाग घेतला त्या सगळ्यांचे मी आभारी आहे आणि तुम्ही मला सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे.
आता यावर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, कोणाला काही शेअर करायचं असेल तर करू शकता. धन्यवाद. थँक्यू भारती. कोणाचे शेअरिंग आहे ते बोलू शकता किंवा अजून काही सजेशन्स असतील तरी सांगू शकता, म्हणजे पुढचं जेव्हा आपण सेशन सुरू करू त्या संदर्भात. हो हो खरं तर भारती तुमचेच धन्यवाद, कारण तुम्ही गेल्या 1 महिनाभर आपला अमूल्य वेळ सर्वांसाठी दिलेला आहे. कंटिन्युअस दररोज 1 तास रात्री सगळ्यांसाठी तुम्ही दिला, सगळ्यांसाठी तुम्ही शेअर केला तुमची माहिती सगळी. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपल्याला अजून 1 दिवस लागणार आहे सगळं संपेपर्यंत पुस्तक, आणि त्यानंतर 1 दिवस हवं तर तुम्हाला प्रत्येक धड्यावर तुम्ही जे काम केलंय, तुम्हाला जर लक्षात येत नसतील काय लिहायचं, तर आपण 2-2 वाक्य त्याच्यावर 1 दिवस आपण फक्त लिहिण्यासाठी घेऊ शकतो, इफ यू आर इंटरेस्टेड. की बाबा चालेल ना. नातेसंबंधांबद्दल काय लिहिलंय तुम्ही चुकीचं लिहिलंय की बरोबर, ते पण महत्वाचं आहे. ज्यांनी बरोबर लिहिलंय त्यांना अनुभव आलेले आहेत, आणि ज्यांनी अजून एक्सपिरियन्स सांगितलेले नाहीत त्यांनी मे बी लिहिलंय की नाही किंवा होमवर्कही केला नसेल. काय आहे माहितीये का, मनातल्या मनात थँक्यू म्हणून तितकासा वरवरचा थँक्यू असतो तो. पण जेव्हा तुम्ही तो लिहितो तेव्हा त्याच्यात तुमचं स्वतःचं डीप मन लागलेलं असतं. तुम्ही डीप मध्ये गेलेले असतात आणि तुमचे 5 अवयव त्याच्यावर काम करत असतात आणि ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला जॉईन करते लगेच. ती इतके सहजासहजी कशी येणार? कारण तिला तुम्ही पॉझिटिव्ह राहिलेलं फक्त कळतं आणि निगेटिव्ह. बाकी तिला मधलं तुम्ही काय लिहिता हे वगैरे कळणार नाही. पण तुम्ही आनंदात आहात हे मात्र तिला कळतं, आणि ह्या व्यक्तीला मला फक्त आनंद द्यायचा आहे. आणि ही व्यक्ती कायमची दुःखी, नाराज आहे. तिला ते आवडतंय म्हणून तिला तसंच मला द्यायचंय. त्यामुळे तुम्ही जसे राहाल तसेच तुमच्या आजूबाजूची ऊर्जा त्याच प्रकारे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सापडेल. तर आपल्याला काय करायचंय? सिंपल थिंग आहे. आपल्याला कमीत कमी बोलायचंय, आपल्याला गुड फिलिंग मध्ये राहायचंय, आपल्याला प्रयत्न करायचे की निगेटिव्ह आपले शब्द तोंडातनं येणार नाहीत, आणि आलेच कधी तर लगेच गिळायचे. शिफ्ट करायचंय मूड आपल्याला. शिफ्टिंग कसं करायचं? तर जरा थांबायचं, इकडे-तिकडे बघायचं. 2-3 श्वास घ्यायचे आणि मग बोलायचं. कारण रागाला हे नसतं, काय म्हणतात ना, राग आला की त्याला शेंडा आणि बुडा नसतो असं काहीतरी म्हणतात, मला आता आठवत नाहीये. राग जेव्हा येतो तेव्हा तुम्ही लगेच कंट्रोल करायचं. ही जी आपली बोटं आहेत, पण जी गुंफतो अलगदपणे, ती जरा जोरात दाबायची आपण. जेव्हा तुम्हाला खूप राग येतो आणि तुम्हाला पटकन बोलायचं नसतं तेव्हा. इतकं प्रेस करायचं की इथला राग लगेच इथे हातात येतो. पण मुळात राग यायची वेळच देऊ नका. कृतज्ञतेत राहा. प्रत्येक वेळी समोरनं असं अवेअरनेसमध्ये राहा, तर तुम्हाला लक्षात येईल की काय बोलताना आपल्याला काय विचार करायचा आहे, आणि जास्त चौकशाही आपण थांबवूया. आणि जर कोणी तुमच्याकडे येऊन जर गॉसिपिंग करत असेल तर शक्यतो टाळा, किंवा विषय बदला. वेगळाच काहीतरी विषय घ्या. थांबा जरा मी खायला घेऊन येते असं म्हणून सरळ उठून जा. काहीतरी खायला आणा आणि ते मग माणूस विसरून जातो. ह्या 2-3 टिप्स तुमच्या कामाला नक्कीच येतील, आणि सतत कृतज्ञतेत राहणं. आणि आता आरशात बघणं हे सगळ्यावर कडी आहे. म्हणजे तो ताज आहे, किरीट आहे तो. आपली ही जादू खूप महत्वाची आहे. ते कसं काय आहे, की तुमच्याच फिलिंगमुळे तुमच्यासमोर ते फिलिंग येतायत. ही रिॲलिटी जेव्हा तुम्हाला कळेल, की मी नाराज असल्यावर माझ्या आजूबाजूला नाराज मंडळीच फिरणार आहेत. पण मी आनंदी असल्यावर माझ्या आजूबाजूला आनंदी मंडळी येणार आहेत. आणि माझ्या फ्रिक्वेन्सीमुळेच सगळं घडतंय हे अजून आपण मान्यच करत नाहीये. तर आरशामध्ये तुम्ही जेव्हा स्वतःला न्याहाळाल आणि स्वतःला स्ट्रॉंग कराल, तुम्ही जेव्हा स्वतःला मी ग्रेट आहे, मी रॉकस्टार आहे, आय एम फाईन, आय एम येस पर्सन असं काय-काय म्हणालात, आणि डे बाय डे आय एम बिकम बेटर, बेटर अँड बेटर, आणि मी लिस्नर आहे. असे जेव्हा तुम्ही चांगल्या अफर्मेशन तुम्ही आरशात बघून कॉन्फिडेंटली तुम्ही डोळ्यात डोळे घालून बघाल आणि बोलाल, तेव्हा तुम्हालाच जाणवेल, की अरे, आपल्यात किती बदल झालाय. हा बदल करण्यासाठी सतत आरशात बघा. पहिल्यांदी यंग वयात आपण आरशात बघायचो. पण ते वेगळं होतं. आता आपल्याला आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बघायचंय. आपल्या मुलांना पण अभ्यास करताना आरशासमोर बसवा.
पाठांतर करताना बघू देत त्यांना आरशामध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या आहेत. आणि स्वतःवर प्रेम करा. आपल्याकडे अशी बरीच म्हणी वगैरे आहेत की खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे आपण कृतज्ञतेत राहिलं, लोकांसाठी काहीतरी करत राहिलं, तर त्या गोष्टीचा अर्थ तोच होणार आहे. जे तुम्ही द्याल ते तुम्ही चौपट मिळवाल, जे तुम्ही नाही देणार ते तुम्ही चौपट घालवाल. हे सिंपल वाक्य लक्षात ठेवा आणि आयुष्याच्या या आपल्या रहाड गाडग्यात नेहमीच्या परत परत तसेच होऊ नका, तर बदलून जा, जादूने जगा. हे हे एवढंच आता मी बोलते. बाकी कोणाला बोलायचंय का? हा भारती, हम्म. 2 गोष्टी आहेत. या उजेडात या. आणते आणते. आज तरी शेवटचा दिवस आहे. कॅमेरे उघडा. येस. 2 गोष्टी आहेत. एक तर मी आता एक्सरसाइज हा. 12 वर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलं की 3 व्यक्ती निवडायच्या आणि त्यांनी आपल्याला कशी मदत केली आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य कसं बदलून गेलं ते लिहायचंय किंवा बोलायचंय त्या व्यक्तीशी. तर मग अशा लिहायचं, वेळी बोलायचं. मी विचार कर, बोलायचं पण आहे, एकेका व्यक्तीशी बोलायचं पण आहे, लिहायचं तर आहे. फोटो 10 घेऊन ना. गोष्टी लिहायच्या. हा फोटो नाही, हा निवांत जागा निवडा आणि प्रत्येक व्यक्ती समोर आहे असं समजून मोठ्याने बोला. म्हणजे एका जर वेळी फोटो एकाच असेल त्याचा व्यक्तीशी डीपी बोला, वगैरे. त्याच्याबद्दल. हा. हा हा मला असं म्हणायचंय की तीनापेक्षा जास्त माणसं आपल्या लाईफ मध्ये सिग्निफिकंट चेंज आणत असतात. पण मग आधी पहिला आत्ताच्या तिनांना करा. आधी पहिले हा, म्हणजे अर्जंट 3 कोण आहेत ते घ्या आणि ते त्यांचे पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यावर पुढचे घ्या. लगेच ओके. गडबड नाही होणार. म्हणजे तुम्हाला अर्जंट आहे, स्वतःच्या मुलालाच आपल्याला बदलायचं, तर त्याला पहिलं घ्या. तिसरी व्यक्ती तुमची मैत्रीण आहे, तिला आधी घ्या. तिला जास्त गरज आहे. ज्या व्यक्तीची तुम्हाला जास्त गरज आहे त्याला आधी मॅम, निवडा. हळूहळू करू भारती शकता. तुमच्याकडे दिवस आहेत ना. भारती तिचा 2 आपण फोटोन्स म्हणजे व्यक्तींसंदर्भातले 2 वेगवेगळे सेशन्स होते ना, तर ती मधुरा वेगळ्या सेशन बद्दल बोलते पुढच्या. हा 12व्या जो बोलतेय. सांगते हो. ना, अच्छा, हा, तर ते मग फोटो लावून जो करायचा आहे तो एक सेशन झाला ना, की ज्याच्यामध्ये आपण त्या नाही नाही, व्यक्तीचं जे आहे ऐका अपेक्षित ऐका. चेंजेस. हा. सगळ्या फोटोवाला सगळीकडे सेशन तुम्ही त्या ज्यांच्यामध्ये व्यक्तीचा फोटो सगळीकडे घ्यायचा आहे. फोटो घ्यायचेच आहेत, पण फोटो आता अवेलेबल नसतात. सो आपल्याला डीपी घ्यायचा आहे. असेल तर, नसेल तर तुम्हाला फक्त आठवायचं त्या व्यक्तीला. आलं लक्षात? नाही, मला काय म्हणायचंय की ते जे 3 फोटो निवडून बोलायचं होतं त्याच्यामध्ये आपल्याला कुठलं रिलेशनशिप चेंज करायचंय, म्हणजे आपलं काही कारणाने नीट नाहीये आणि ते रिपेअर करायचंय, म्हणून ते फोटोची ऍक्टिव्हिटी होती. आता ही जी 12वा आहे, ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात बदल घडवला किंवा सिग्निफिकंट चेंज झाला, आपलं लाईफ चेंज झालं, त्यांना आपल्याला थँक्यू म्हणायचंय. ओके. तर मग अशा 3 व्यक्ती निवडायच्या असं त्यांनी सांगितलंय. पण जर का आपल्या लाईफ मध्ये 3पेक्षा जास्त लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर मग हे पहिले 3 व्यक्तींचं निवडण्याचं क्रायटेरिया काय असलं पाहिजे? तुम्हाला जास्त ज्यांनी मदत झाली आहे ज्यांच्यामुळे, त्यांना पहिलं घ्या. किंवा 10 लोक आहेत तर 10 फोटो घ्या. काही प्रॉब्लेम नाही. एकदम केलं तरी चालेल. आपण जरा स्टेप बाय स्टेप चाललेलो म्हणून आपण 3ची जास्त निवड केली. 10 पण घेऊ शकता. प्रॉब्लेम काही नाहीये. काम तुम्हाला तसंच करायचंय. एकानंतर दुसऱ्याला, दुसऱ्यानंतर तिसऱ्याचं करायचंय. कळलं ना? एकाला पूर्ण थँक्यू लिहिल्यानंतर दुसऱ्यावर जायचं. असं गडबड 10च्या 10 नाही लिहायचे. ब्लेसिंग टाईप नाही लिहायचंय. एकावर जे 5 काम करायचंय ना, ते पहिलं त्याला घेतलं. समजा सुषमा आहे कोणीतरी आणि तिला 5 तुम्ही दिलं, त्यानंतर तुम्ही आभारी आहे म्हटलात, तर तुम्ही दुसऱ्या भारतीकडे जायचंय. मग तिचं 5 लिहून झालं की मग तिला आभार मानलेत की तुम्ही 6व्या हिच्याकडे जायचंय, 7वी म्हणजे तिसरी कोणी व्यक्ती आहे तिच्याकडे. तर तुम्ही एकदम 10 पण घेऊ शकता. प्रॉब्लेम काहीच नाहीये. तुम्हीच काम करणार आहात. आपण का असं सांगतो कमी घ्या, की ते काम पूर्ण झालं तर तुम्हाला विश्वास बसला पाहिजे म्हणून. पण आता तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही फक्त मागे आहात थोडं.
कृतीमध्ये, तर तुम्ही करू शकता. फोटो जास्त घ्या. तुम्ही फरक समजून घ्या. जादूनं आयुष्य बदलणाऱ्या व्यक्ती आणि आत्ता अलीकडे आपण केलं त्यांना ब्रेकडाऊन आहे. त्या व्यक्ती वेगळ्या आहेत. तर हे कन्फ्युजन नीट लक्षात घ्या सगळ्यांनी. आणि पहिल्या तिसऱ्या दिवशी पण आपण तिसऱ्या दिवशी आपण बदलून आपल्याला कोणामध्ये तरी बदल हवेत. त्या व्यक्ती होत्या. त्या आपल्या खूप जवळच्या असू शकतात. आपला नवरा, आपली मुलं, आपली सासू, आपले काका असं कोणीतरी असू शकतात. हे 12 व्यक्ती ज्यांनी आपलं आयुष्य बदललंय, त्यांच्या कृतीमुळे किंवा त्यांच्या एखाद्या सल्ल्यामुळे. मी चालले होते कुठे सिनेमात, मी आले कुठे टीचर म्हणून. मग त्यांनी माझं आयुष्य बदललं. ती व्यक्ती. आणि तिसरं आहे ती कुठली व्यक्ती आहे, की तुमचेच कोणीतरी नातलग आहेत, पण त्यांच्या आयुष्यात ब्रेकडाऊन आहे सगळ्या बाबतीत. अशा व्यक्ती निवडायच्या. तर हा गल्ला आणि कल्ला करू नका. नीट समजून करा. ओके? आणि तो काही प्रश्न नाहीये तुम्हाला किती लोकं घ्यायची आहेत. तुम्ही 10-15 घेऊ शकता. पण तुम्हीच विचार करा, जेव्हा 3 व्यक्तींना आपण मनापासून करून त्यांचं झालं, की पुढचे घेतले, तर ते जास्त सफिशियंट असू शकतं. पण तुम्हाला वाटतंय तर 10 लोकं आहेत, तर तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 10चे किती होणार आहेत? 5-5, 10 50. 50 होतील लिहायला आणि काय नाही. ओके? तर ती लक्षात घ्या. पहिला लेसन होता तो कशासाठी होता? की माझ्या मुलाला चांगले मार्क मिळावेत. माझ्या नवऱ्याकडनं माझ्या काही अपेक्षा आहेत, त्यासाठी आहे. आता हे 12वा दिवस आहे, तुमच्या आयुष्यात बदल केलाय. तुम्हाला आपको कोई फ्रेंड मिली और उसने कोई सलाह दी, तो आप जादू में आ गए, तो जादू से आपका फायदा हो रहा है. तो वो कौन है? तो वो उसने आपका लाइफ चेंज किया है, वो लेडी है. तर वो ती 12व्या धड्यात येणार आहे ती व्यक्ती. ओके. आणि शेवटच्या आता जे आपण रिलेशन घेतलं ते काय होतं? त्यांच्या आयुष्यात काहीतरी ब्रेकडाऊन आहे. त्यांना आपण कारण आपण 12व्या दिवशी काही इतके ताकदवान झालो नाही. आपल्यामध्ये कृतज्ञता भरली नाही. निदान 21 दिवसांनी आपण आपली जादू आपण टाकू शकतो. एवढे आपण ताकदवान झाल्यावर तिने दुसऱ्यांना मदत करायला सांगितली आहे. ओके. आला डिफरंट लक्षात? थँक यू. थँक्यू. अजून ह्याच्यावर एक्सप्लेनेशन हवंय? समझ में आया रेखा जी? तीनों अलग अलग है. हाँ. विचारलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्यामुळे तिसऱ्यालाही ती गोष्ट कळते, कारण एखाद्याच्या डोक्यात पण येणार नाही अशी गोष्ट, की हे करू का ते करू. ठीक आहे. आपल्याला उद्याचा कल का होमवर्क क्या है कि आज पूरे दिन में क्या हुआ. ओके. और अच्छा क्या हुआ वो भी हमें करना है, देखना है. और सब बातें हमें पत्थर से भी करनी है. उसको सबसे बढ़िया क्या हुआ वो बोलना है. ओके. मग आता काही थांबायचंय का? का चालू ठेवायचंय? साक्षी, काय म्हणते? क्लिअरिटी असेल? हा. हॅलो. क्लिअरिटी आली सगळ्यांना? हो. आता कोणाचं अजून काही क्वेश्चन असतील तर बघूया. आता 11:15 झालेत ना. कोणाचा आहे काही प्रश्न? नाही तर मग उद्या तयारी ठेवा, कारण उद्या लेसन नसणार तर क्वेश्चन आन्सर आणि आपण लिहिण्या संदर्भात करूया. उद्या थोडं आहे. आपण काय काय एखाद्या वेळेस हा, बोला. उद्यासाठी थोडं काम आहे. अच्छा. हा. अजून थोडंसं बाकी आहे. तिचं सगळं एंडचं तिने जे दिलंय, म्हणजे अच्छा, जरुरी नाही की संपूर्ण तुम्ही summary. सगळेच लेसन हा. एकत्र नाही. तुम्हाला कधी कधी सगळे रिलेशन चांगले तर तुम्हाला मनीवर काम करायचं. मग तुम्ही कुठल्या बरोबर काय करू शकता असं कॉम्बिनेशन पण दिलेलं आहे. कॉम्बिनेशन कुठे कसं वापरायचं, आपल्याला काय काय करायचंय ते उद्या एक आपला पूर्ण लेसन होईल. जमल्यास वही पेन ठेवा. आणि जर उद्या तो लवकर संपेल तर आपण थोडेसे ते घेऊया. ग्रॅटिट्यूड जर कोणाला हवे असतील तर एक सेशन आपण लिखाणावर घेऊया. फक्त लिहायचंय तुम्हाला. मी सांगणार आणि तुम्ही लिहिणार. ते जर तुम्हाला हवं बरोबर. असेल तर मग चालेल. परवा ते पण आपण चालेल. करू. हा. हो. चालेल. ओके. हो. मग चला आता त्याच्यानंतरचे आपण 3 दिवस थांबूया. आपण वेगवेगळ्या टॉपिक वर घेऊयात आणि मग पुढचे म्हणजे टोटल ते 5 दिवस हो झाले की चालेल मग चालेल. नवीन